तो चांगलं शर्ट नाही का? हा भिडलं नाही. दात बघ तिथे. ह्या दात कधी पडला? दिवस झाले. हा भासा. ओ भासा, मी कोण आहे? मी कोण आहे? तर हाय गाईस, दिस इज विजय खंडारे. तर मंडळी आज आहे बुधवार, गुरुवार, कोणता वार? शुक्रवार. तर आज आहे गुरुवार आणि माझ्या घरी माझा भासा आलेला आहे खूप दिवसापासून. बाबू मी कोण आहे? मी कोण आहे? कोण आहे मी कोण आहे? कोण आहे? अबे कोण आहे? मामा. मामा अबे बेइज्जती नको करू. मामा म्हण. मामा घे, बोल नको तू माझ्यासोबत. चल जा गावला. तर माझा भासा आला आहे खूप दिवसापासून आहे, म्हणजे घरी रेस्ट करायसाठी आलेला आहे. आणि माझा भासा आला होता तेव्हा खूप शांत होता. नंतर या श्रीवल्लीच्या मागं लागू तो एवढा बदमाश झाला का आता तो भुक्क्याही मारते, झापळाही मारते. मारतो का तू? भांडणं करतो म्हणते. तुला कोण आवडते? तुला बरं अल्ल काय त्याला खेळते. तर घे, राहू दे. त्याला पावडर लावायची भीती वाटते कारण अल्ल काय. बाबू भासा इकडे. ओले बापाले वल्ली. तर मी ऐकलं होतं 7-8 तारखेपासून पाणी येणार आहे, 12 तारखेपासून पाऊस पडणार आहे, पण अजून पाऊस काही पडला नाही आहे. आणि गरमी एवढी बेकार होत आहे. त्याच्या मागं नको लागू. माझ्या भासाला त्याला घेऊ. काय पाहिजे त्याला? पावडर काय लावू राहील त्याले? काय मला म्हणत करतो हा? त्या मावशीची टांग सांग का तुला? त्या मावशीची टांग व्हेरी गुड. भासा काय झाली मा? तर हाय मंडळी, मी म्हणत होतो की 12 तारखेला पाऊस सांगितला होता, पण अजून पाणी आलेलं नाही. आणि ऊनच ऊनचा पुरायली, गरमी अजून खतम झाली नाही. खूपच गरमी आहे. अजूनही कूलर घरालेच लागून आहे आणि दिवसभर कूलर लावत राहा लागते, चालूच राहते. गरमी खतम नाही झाली. आणि खूप दिवस झाले माझा मोठा ब्लॉग पण नाही आला, म्हणजे मोठा कॉमेडी व्हिडिओ नाही आला. तर मी उन्हाळ्यामुळं नाही केलं शूट, कारण ऊन खूप होती आणि गावामध्ये म्हणजे ऊन खूप होतं. तर तापमान खूप होतं, त्याच्यामुळं भेव लागत होतं की बाहेर गेलं तर आपण बिमार पडन, किंवा जे आर्टिस्ट लोक आहे आमच्या व्हिडिओत जे काम करते लोक ते बिमार पडू शकते. म्हणून रिस्क घेण्याऐवजी आम्ही 2 महिने घरीच राहिलो आणि शूटिंग नाही केली, काहीच नाही केलं. शॉर्ट व्हिडिओ बनवले. शॉर्ट व्हिडिओ चालू आहे इंस्टाग्रामवर, आपल्या यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ येत राहते. पण खूप सारे जे चैते आहे ते मोठे व्हिडिओ पाहते, तर त्यांची खूप डिमांड आहे की लवकर मोठा व्हिडिओ आणा. तर आता आम्ही ट्राय करणार आहे. मी पाहू राहिलो ऊन कमी व्हायची, पण ऊन काही कमी होऊन नाही राहिली, हे पाहू शकतो. आणि आता कसं वापसा लागला आहे, तर त्याच्यामुळे जास्त चिडचिड आणि जास्तच गरमी होऊन राहिली. तुला गरमी होती का? काहून बा? ते नाव काय? शिवल्ली विजय खंडारे. जा आता घरी जा एवढं. तर हाय मंडळी, माझ्या पप्पाचा नवीन व्हिडिओ आला आहे, नक्की जाऊन बघा. एवढंच येते फक्त, बस. त्याच्यावर काहीच नाही. कोणता व्हिडिओ आला? साधू भिकाऱ्याचा. भिकाऱ्याचा शॉर्ट व्हिडिओ आला, तोही पहा. तर असे कंडिशन आहे. आणि आता माझ्या मागे पण खूप कामं आहे, घरच्या घरीच
रोज खूप कामं राहते. म्हणजे मी झोपतो 2-3 वाजता रात्री आणि उठतो 2-3 वाजता दुपारी आणि 3-4 वाजता जेवण करतो. मग अजून संध्याकाळ होते, मग अजून आम्ही झोपून जातो. तर ही असे कामं चालू आहे आणि खूपच असा आता मला टेन्शन येऊ राहिलं का एवढे दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला आणि जिथपर्यंत व्हिडिओ टाकत नाही तिथपर्यंत पैसे पण येत नाही. तर आता टेन्शन येऊ राहिलं. आता व्हिडिओ टाका लागते कोण्याही हालतीत, तेव्हाच पैसे भेटत, नाही तर काही नाही. आणि जवळचे जमापुंजी खतम झाली आहे. पण आज मला काम आहे. आज मला गाडी सर्व्हिसिंग टाकायची आहे. माई अल्टो ते खूप दिवस झाले, म्हणजे 2 वर्ष झाले तिला सर्व्हिसिंगला नाही टाकली. पण खूप चांगली गाडी आहे माईवाली. तिला म्हणजे काहीची गरजच पडत नाही. मेंटेनन्स खूप कमी आहे आणि 2 वर्ष झाले तिला आम्ही टाकलं नाही सर्व्हिसिंगला. तर सर्व्हिसिंगला टाकायचं आहे तिला, पण त्याच्यासाठी थोडंसं खर्च पाणी लागते म्हणून आम्ही थांबलो आहे. आता तिला फक्त वॉशिंगला टाकणार आहे, कारण त्याच्या गाडीमध्ये मुंग्या झाल्या आहे खूप. ए सीतून मुंग्या निघते, तिकडून पेट्रोलच्या टंकीतून, सीट खालून. आणि हे लेकर काही खात राहते. हां आईले काय तुला शाळेत टाका लागते. कोणत्या शाळेत टाकू तिले? इंग्रजी शाळेत. हां ठीक आहे. तुले मराठी शाळेत टाकू ना, जिल्हा परिषद मध्ये. हे जिल्हा परिषद मध्ये शिकतो म्हणते. आता यायला जिल्हा परिषद मध्येच टाकतो यावर्षी. कटिंग देऊ का करून? तुही कटिंग देऊ का करून? कटिंग देऊ का करून? चल मग. कूलर बेकार झाला म्हणजे तो कोणता? आपला त्या दिवशीच तर दुरुस्त केलता. डबल बंद पडला. कोणती? बाहेर चाललो मी. कुठं चालले आता? मी मला गाडी सर्व्हिसिंग हे वॉशिंग करायला नाही आले. किती दिवसाची टाकू राहील तुम्ही? अल्टो टाकतो धुवायला टाकतो. त्याचे पोस्टर काढायचे. मी या गाडीला माझ्या पिक्चर आला होता तर तेव्हा पोस्टर चिपकवले होते. आता गाडी पुरी खराब, पुऱ्या गाडीचा धिंगाणा झाला. ते पोस्टर पूर्ण निघूनही नाही राहिले, पुरा चिदाळा असं चांगले नाही दिसू राहिलं. तर ते गाडी धुवून टाकतो म्हणलं. आता जातो ना. आता पहिले चप्पल घालले, ऊन लय. तोंड तशी करता. झिपरी पाणी मारलं असं. तर हे गाडी पहा माही कशी झाली, कोणत्या कंडिशनमध्ये. किती दिवस झाले इले धुतली पण नाही. आणि हे पोस्टर चिपकवले, ते काढकूड केले, पण ते धिंगाणा झाला. आता ते निघून नाही राहिलं ते. म्हणून इकडं बी समोर लावले होते गाडीले. हा अंदरूनही खूप खराब झाली. जाण तू चप्पल घाल ना. तू बाहेर गाली आली तशी. आणि चप्पल घाल ना. हे लेकर बाय तू, यामुळे ते लेकर बाय बिना चप्पल. माई वल्लीच हुशार आहे. ओली बापा चप्पल घालून आले का? पपला दे. चला चला अंदर. कोणाच चप्पल होय? माई दीदी चप्पल तू काय घालून आली? होय लवकर, अशी लोक चालू चांगली चाल. हो का? हो का? होय इकडं काय रे? काय केलं त्या? हा हे बघा, हा माठ पहिले बाबांना आणला होता. हा थंडा नव्हता होत म्हणून मग मी हा माठ आणला. तर मग मी हा माठ काऊन आणला म्हणून बाबांना हा माठ आणला. मग बाबांना हा काऊन आणला म्हणून मी तो आणला. तो सिमेंटनं खराब झाला. हा व्हिडिओ काढतो म्हणे ना का आपल्या शेतात राहताना. अरे हा व्हिडिओ काढ, शॉर्ट व्हिडिओ काढतो ना. असं किती दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला, काही नाही टाकला. धुतली का होत्या भांडे एवढे मोठे? धुवायचे साहेब सकाळचे. हा सकाळचे सकाळचे भांडे का? तुलाही कामाची आहे बाप्पा एवढं हा. एवढं नका चढायचं. हे पाय, हे पोट्टी येऊन जाऊन निसती फ्रीज उघडते. काय पाहिजे तुला फ्रीज मधलं? जा घे. काय पाहिजे फ्रीज मधलं? चॉकलेट. जा. तो दरवाजा फिटला. फ्रीजचा दरवाजा लावून दे फिट. जा. काय पाहिजे घेऊन घे पहिले त्याच्यातलं. काय पाहिजे घेऊन घे. बाई तो फळा उचल. तो कोण ठेवला तिथं? काय पाहिजे? चॉकलेट? पाणी तिथंच तर होतं. हे घे पाणी. हे घे.
हे थंड पाणी आहे, आत्ताच बाबूनं उघडलं होतं की हे नको पिऊ जा होय हां गाडी जर नसतं तुम्ही करत जा. धुवाले जा मग धुवून या मी करत तोपर्यंत. काय तुम्ही गाडी धुवायला येतो. हा? आणले त्या कूलरचे अरे हो याचे चाकर राहिले आणायचे घेऊन येऊ काय हां तो कूलर किती वेळा दुरुस्त केला आणि कूलर किती वेळा बेकार झाला ना. काय तो कूलर तो डबल गेला का हा हो काय तुटलं पण पोरी काय करायला तू? कूलरचं काय गेलं मी उठली तर फक्त पाणी चालू होतं, कूलर बंद पडलं. म्हणजे मोटर अजून बंद पडली का डबल हाव. हे भगवान परवाच्या दिवशीच कूलर दुरुस्त केला परवाच्या दिवशी बंद पडला होता फक्त पाण्याची मोटर चालू होती आणि ते मोटर बंद पडली ती मेनवाली पंख्याची अरे यार या कूलर बम मोठा आहे पप्पा, हां पाणी लय खराब झालं. पाणी खराब झालं ह्या पाण्यात खूप क्षार आहे बा बटन बंद करली आहे ना हो. माठातलं ते पाणी फ्रीजमध्ये ना माठ आटत झालं. माठातलं ते तू जे ते या सातान दे एवढं एकदम एवढं काय ले मला पाणी प्यायचं पाणी दे इच्छा इथं जीवावर येते तुझ्या इथंच तर आहे माठ इथंच तर आहे माठ थो इच्छा इथं मला पाणी नाही देऊ राहिली तिचे तुम्हाला घ्यायला काय घ्यावं काय तूच दे तुझ्या हातचं पाणी चांगलं लागतं. नाही पाण्यातले पडलं म्हटलं. हा पाण्यातले पडलं नाही. थंड वाल दे आता भरला ना तो माठ सगळे आत्ताच भरलेले आहे. हे वाला माठ सगळे आत्ताच भरले आहे. आत्ताच मग मला थंड पाणी मी फ्रीजमधलं काय म्हटलं तर काय फ्रीज मधलं पाणी नसतो पित घ्या मी मग. मी गावातला आहे, खेडेगावातला मी फ्रीज मधलं पाणी नाही पित कधीच हो काय आणि तू शहरातली वय काय लहान मोठं गाव आहे ते यवतमाळ यवतमाळ शहर होय म्हणते तो नाकातला मेकूड काढ नाकात मेकूड आणि ते तो 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 काढून गेलो पच्ची. हो? पच्ची. हा. निघाला काय हो? निघाला काय पाहू दे इकडं पाय हो निघाला हुशार आहे तो जा आता खेळ घराचं काम अजून बाकी आहे माझं आहे घर बांधायला पण पैसा पाहिजे सध्याच मी कर्जबाजारी झालो आहे लोन काढून घर बांधलं तरी पूर्ण नाही झालं आता काय किस्ता भरणं आहे राहणं आहे आता मी चाललो माझी कार घेऊन भाई जा पटकन. काम करायचं तर पटकन. चाललो आता येतो पाच जेव्हा टाइमपास करा, पटकन बघा. इथंच चाललो घरापाशीच आहे ही माझी झाडं मी लावलेली आणि आता ही गाडी गरम आली अरे बापरे लहान गरम वाफ मारू राहिली गाडी पाहू शकता तुम्ही पहा गरम लागू राहील ना इकडून मस्त हवा सुटली आहे पहिले हे खोलतो इकडून हवा जाते इकडून हवा जाते आता तिकडून दरवाजातून हवा निघून जाईल गरम गरम आणि हे माझे पिक्चर बाईकचं पोस्टर मी छापले होते काही ठेवले होते 5-6 कचरा फेकू राहिले गाडी धुवून आणतो एवढं उन्ही चप्पल घालत जाणं बाहेर तोंडाची कसं सांगू खूप सुंदर गाडी आहे माझी आणि मी विचार करू राहिलो इले मॉडिफाय करायचा थोडंफार खर्च लावून
जय गुरुबा. गाडी खूप गरम मारू राहिली तर कारागिरी म्हणते थांब म्हणजे थंडी होते म्हणते पहिले. मग फाटकं वाटकं उघडले. तुम्ही गेलते ना पाहिले पिक्चर? हां. गाडी लय गरम हो, लहान गरम वाफा येऊ राहिल्या अंदरून. हा उन्हीत होती. आपल्याला लिहिले म्हटलं मॉडिफाय करायचे आहे, लाल कलर मारायचा आहे तर किती खर्च येईल? 1.5 लाख रुपये पूर्ण चाका गिका सहित. हो का? पाहू मग जमला ताल तर लावू पैसे. हा पुष्पराजची ओमनी होती, माई अल्टो आहे. पाहू शकता तुम्ही मुंग्या पुऱ्या गाडीत मुंग्या झाल्या. गाडी वॉश करतो मस्तपैकी केलं मग सावलीत ठेवून देईन. तशी उन्हाळाभर माझी गाडी बाहेरच उभी होती उन्हात. टंकी भरली वाटते रे, टंकी भरली वाटते. हा तुमचे बोलले हो का? तुम्हाला हो का? मामाच्या गावाला मग मामाची पोरगी असून ना. मग ठेव लागते. हो काय एवढे नाही पा मामाच्या गावातले काय पाहिनच काय व्हिडिओ नाही पाहिजे. पाहिजे काय सगळे A to Z लोक. मग तर आपतच आहे. म्हणून तर विचारलं. पण काय करतो एखाद्या पोरीला पसंत आला तर मग कामाचा पोरगा आहे बा. आजकाल पोरी काही नाही पाहत, कामच पाहिजे. काम करते का नाही करत तर याच्यात लाजाचं काही नाही आहे. आजकाल हुशार झाल्या पोरी. पोरगा कामाचा आहे का नाही हे पाहिजे पाहिजे. गामही अंदर झाले. असं धावत नाही असं काही नाही करत. येते दूध पाचते दिले. हो का? याय मागडी खूप मेहनत ना काम करते. आम्ही लहानपणापासून सोबतच होतो तर खूप मेहनती पोरगा आहे. खूप मेहनत करते आणि गाडी पण चांगली स्वच्छ धुते. त्याचं काम तो इमानदारीने करते. या गोष्टीचा आनंद होते. एवढे जण आहे का? हो एवढे जण आहे. गाडी तर क्लिनिंग झाली पण आता वॉशिंग करायची आहे. आणि सगळ्यात मोठा आपल्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी हे गाडीचे पोस्टर काढणं. कारण हे निघाले पाहिजे लवकर आणि हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठा हे आहे. आता मला विचार पडला मलाही घासा लागेल हे सोबत त्याच्या, कारण त्याच्या एकट्याकडून निघणार नाही ते. बरं झालं गाडीला जास्त पोस्टर नाही चिपकले. लागली गाडी आपली. निघून राहिले पण त्याचं स्टिकर नाही निघून राहिलं. गाडीला चिपकून आहे एकदम. बडा प्रॉब्लेम आहे.
क्लिनिक प्लस राहते का याच्यात? नाही ना मग ते वेगळा कंपनी. वेगळा राहते का? काय म्हटलं ह्याच राहते का अंग धुवाचा आपला? क्लिनिक प्लस हेड अँड शोल्डर लक्स चिक्स अजून कोणता? चिक्स बंद झालेले का? तर आता माझी गाडी निघालेली आहे धुईधाय होऊन. आता इले पुसपास करणं चालू आहे आणि पूर्ण स्टिकर होते अशी मेहनत घेऊ काढले. ठीक आहे लवकरच पुसून घरी चाललं जाईल. मग पूर्ण गाडी मॅच पॉलिश केली. हो ना पांढरी काळा दिसले आहेत मग ते काढले आहे ना म्हणजे. स्टिकर काढले पुरे. वेळ लागला थोडासा. पूर्ण साईडचे स्टिकर काढले मी आणि खूप वेळ लागला. आता आलो घरी. अहो मा थैला तिथंच राहिला. गाडीचा तो सामानाचा थैला तिथंच राहिला. तरी गागरा बसला. हां गागरा बसते. आता किती दिवस चांगले 4-5 दिवस. आता पहिले मला थैला आणायला इच्छा इथंच आहे. चप्पल कोणती वडला बासा चप्पल काय आलं? हो माझं सामान इथंच राहिलं. अबे सामान काढलं इथंच तर राहिलं. उद्या हां उद्या आहे ते यूट्यूबला पाहिजे. बरं हो हे माझी सावली आणि ते पण माझी सावली. मामा बस चला तिकडं. मामा अबे मामा म्हणतो का हंबा म्हणतो. हंबा हंबा आली. हो हो हंबा आली. हंबा साडी वही द्या. हे पडली वाटतं. घासू घासू काढलं हे रॅशेस पडलेले. आता नका लावजा कोणते पोस्टर आता नाही लावत. काहीच नाही तो नाही निघत. निघते ओला. ठीक आहे चला मग आता आम्ही आलोय घरी आणि आजचा ब्लॉग इथेच संपते. चला बाय बाय. आज माझी गाडी न्यायची होती पण आता गाडी दुरुस्त करायला न्यायला लागते. मला खूप दिवस झाले सर्व्हिसिंग नाही केली आणि तिचं फिल्टर चेक करावं लागते. गाडी बम गरम येऊ राहिली. ठीक आहे तोही ब्लॉक टाकून. चला ठीक आहे मग चला बाय.